नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गजानन गोनेवार. ॲस्पिरंट्स SPK या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, BMCची जाहिरात आलेली. आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असाल अशी अपेक्षा करतो. आपण BMCची जर तयारी करत असाल, एक 4-5 दिवसाखाली मी मराठी या विषयामध्ये जास्तीत जास्ती फोकस करून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील याबद्दल एक व्हिडिओ टाकला होता. आजचा व्हिडिओ इंग्लिश, मॅथ आणि GS एकंदरच या चारही विषयाबद्दल स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हे सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमधून मिळतील मित्रांनो. एक पाहायला गेलं तर मित्रांनो, इथून पुढं BMCची तयारी करणाऱ्या फक्त सरळ सेवा फोकस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक 2 ते 3 महिने तुम्हाला नक्की मिळू शकतात. आणि जागा जवळपास 1846, एक खूप चांगली जाहिरात म्हणता येईल मित्रांनो. मागच्या 2 वर्षामध्ये, मागच्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही थोड्यानं हुकला असाल, पण ही संधी तुमच्यासाठी खूप मोठी आहे. म्हणून आपलं लक्ष, आपलं टार्गेट, आपलं फोकस इतकंच असलं पाहिजे की ही माझी शेवटची जाहिरात आहे. तुमचा माइंडचा अजेंडा असा असला पाहिजे की ही माझी शेवटची जाहिरात म्हणून मी अभ्यास करेन आणि फोकसही तसाच ठेवीन. तुम्ही सरळ मनामध्ये जर आणलं की मला सरळ सेवेवरतीच फोकस करायचं आहे आणि इतर कोणत्याही जाहिरातीमध्ये मी जास्ती लक्ष घालणार नाही, ही शेवटची जाहिरात आहे असं समजून जर तुम्ही अभ्यास केला तर 100% तुम्ही जास्तीत जास्त गुण या जाहिरातीमध्ये, या परीक्षेमध्ये स्कोअर करसाल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आता मराठीबद्दल मी ऑलरेडी सांगितलं आहे मित्रांनो, म्हणून त्याच्याबद्दल आता बोलत नाही. तुम्हाला जर मराठीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपला मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मी आता इंग्लिशबद्दल, GS आणि मॅथबद्दल बोलेन. एकंदर सांगायचं झालं तर इंग्लिशमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना व्होकॅब, ग्रामर, पॅरेग्राफ सॉल्विंग, त्याच्यानंतर पॅराजंबल नावाचा एक नवीन प्रकार येतो ते TCSमध्ये, जो तलाठीला बऱ्याच प्रमाणामध्ये जास्ती प्रमाणात विचारला गेला. पॅराजंबलमध्ये 4-5 लाईन वगैरे देतात आपल्याला, त्याच्यामध्ये वाक्याची तोडफोड करून उलटसुलट रचना करून आपल्याला योग्य क्रमानं मांडण्यास सांगितलं जातं. पॅराजंबल आहे. त्याच्यानंतर आयडम फ्रेजेस विचारले जातात, मिक्स सेंटेन्स करून दिले जातात. त्याचा अर्थ, एखादा वाक्यामध्ये एखादा मध्येच शब्द गाळला जातो आणि या ठिकाणी योग्य शब्द कोणता बसेल असं सांगून हे प्रश्न विचारले जातात. तर बऱ्यापैकी मित्रांनो आपल्याला हे पॅटर्न नवीन आहे, कारण IBPS आणि TCS हे आधी सरळ सेवा घेत नव्हते. पण मागच्या वर्षीपासून IBPS TCSनं त्यांचा पॅटर्न आपल्या सरळ सेवेमध्ये आणल्यामुळं हे बऱ्याच आपल्या ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अगोदरच मराठी हा सब्जेक्ट अवघड जातो. पण मग या पॅटर्नशी आपण जोडून कसं घेऊ शकतो, जास्तीत जास्त मार्क कसे मिळू शकतो? तर एक पहा मित्रांनो, ग्रामर तर सगळेजण, मॅक्झिमम विद्यार्थी ग्रामरचा अभ्यास करतात. मग यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ग्रामरसाठी तुमच्या मनात जर असेल, बरेच विद्यार्थी सगळ्या ग्रामर जमत नाही, 3 महिन्यामध्ये ग्रामर पूर्ण होऊ शकतं का? तर नक्कीच फक्त सरळ सेवा ओरिएंटेड ग्रामर तुम्ही पूर्ण करायचा विचार केला तर होऊ शकतं. तुम्हाला जर बॅच घ्यावीशी वाटत असेल तर मार्केटमध्ये बॅचेस आहेत, एखादी बॅच घ्या. जर तुम्ही याच्या आधी कधीही ग्रामर केलं नसेल तर तुम्हाला बॅच घेऊन तुमचं ग्रामर कवर करणं संयुक्तिक ठरेल मित्रांनो. तुम्ही बॅच घेऊ शकता. त्याबरोबर तुम्हाला बॅच जर नकोशी वाटत असेल, तुमचं इंग्लिश बऱ्यापैकी याच्या आधी चांगलं असेल, तर तुम्ही एक करू शकता. महेश पाटील सरांचं जे झिरो एरर नावाचं पब्लिकेशनचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही PYQ सोडू शकता. त्याचबरोबर बाळासाहेब शिंदेचं इंग्लिशचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये बेसिक टू एकदम टफ लेवलचे प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. या दोन्ही पुस्तकं जर तुम्ही रेग्युलर सराव केला तर तुमचे जास्तीत जास्त प्रश्नावर पकड येईल मित्रांनो. आणि हे झालं ग्रामरच्या बाबतीमध्ये. व्होकॅबवर तुम्ही कसं कमांड कराल, व्होकॅबच्या बाबतीतसुद्धा महेश पाटील सरांच्या ऑनलाईन नोट्स आहेत. त्याच्यानंतरनं महेश पाटील सरांची एक व्होकॅबची स्पेशल बॅच आहे, ती करू नका, कारण ती बॅच MPSCसाठी आहे. तुम्ही MPSCचा जर आवाका घेतला तर खूप मोठा आहे मित्रांनो. सरळ सेवेसाठी तुम्ही काय करायचं, तर मागच्या वेळेस मार्केटमध्ये काही पब्लिकेशनची पुस्तक आहेत, जेणेकरून TCS आणि IBPSद्वारे जी सरळ सेवा परीक्षा घेतल्या गेल्या, त्यांचे प्रश्नाचे कंपायलेशन त्यांनी करून पुस्तक बनवलेले मित्रांनो. तुम्हाला IBPS घेण्याची गरज नाही, कारण तुम्ही BMCची तयारी करताय तर परीक्षा TCS घेणार आहे. त्याच्यामुळं फक्त TCSच्या परीक्षा झालेलं असं एखादं मार्केटमधलं बुक पहा, ज्याच्यामध्ये सगळे TCSचे 10 ते 15 पेपर त्याच्यामध्ये ॲज इट इज दिलेले असतील, जेणेकरून तुम्हाला फोकस करण्यासाठी, प्रश्नाची स्ट्रॅटेजी समजण्यासाठी, आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हे तुम्हाला समजण्यास मदत होईल. म्हणून असं एखादं पुस्तक, असं एखादं ऑनलाईन नोट्स, असं एखादी PDF आपल्या संग्रही नक्की ठेवा, जेणेकरून मागं प्रश्न कसे विचारले TCSनं आणि इथून पुढं प्रश्न कसे विचारू शकते याचा तुम्हाला अंदाज येईल.
व्होकॅबचे जर प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये दिसले तर ॲज इट इज तिथलं व्होकॅब तुम्ही कॉपी करून घ्या, तुमच्या वहीमध्ये लिहा, त्याचा अर्थ, त्याची मिनिंग, त्याचे उच्चार वगैरे जे काही सिनॉनिम, अँटॉनिम, आयडम, फ्रेजेस, त्याच्यानंतर पझल वगैरे हे सगळं व्होकॅब तुम्हाला 1 बाय 1 करावं लागेल मित्र. कारण व्होकॅबवरती 15-25 प्रश्नापैकी कमीत कमी 7 ते 8 प्रश्न व्होकॅबवरती सरळ सेवेमध्ये सुद्धा विचारले जातात. ग्रामरमध्ये करायचं झालं तर मी तुम्हाला सांगितले, जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर व्हिडिओ बघा. महेश पाटील सरांची ऑनलाईनचे काही व्हिडिओ आहेत त्यांचे यूट्यूबवरती, ते तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला बॅचेस घ्यायची असेल तर मागच्या वेळेस ज्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, विशाल सवई सरांची, PSI विशाल सवई सरांची बॅच आहे, त्या बॅचमधून तुम्ही घेऊ शकता. अजून बऱ्याच बॅचेस मार्केटमध्ये आहेत, तुम्हाला हवी ती बॅच तुम्ही घ्या. पण अशीच बॅच घ्या जी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पोर्शन कव्हर करून देईल, कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवून देऊ शकेल. PSI विशाल सवई सरांनी मागच्या तलाठी भरतीमध्ये बऱ्याच मुलांना खूप कमी वेळामध्ये खूप चांगली प्रोग्रेस मिळवून दिली. त्यांच्या व्हिडिओमार्फत बऱ्याच मुलांचं व्होकॅब कव्हर झालं. ग्रामरसुद्धा खूप कमी वेळामध्ये चांगल्या परीने त्यांनी कव्हर करून घेतलं. म्हणून तुम्ही ती बॅच अवश्य घेऊ शकता. घ्या असं माझं म्हणणं नाही आहे. हे झालं इंग्लिशच्या बाबतीमध्ये. आणि PYQ तुम्हाला नक्की सोडवायचे आहेत आणि सोडवायचे आहेत. जर PYQ तुम्ही जास्तीत जास्त सराव केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये अचानक प्रश्नामध्ये जम्बलिंग होणार नाही. बऱ्याच मुलांचं काय होतं, त्यांनी याआधी सराव नसतो केलेला, फक्त थेरीचा अभ्यास केल्यामुळं ऐन वेळेला परीक्षेमध्ये गोंधळ उडतो आणि प्रश्न सॉल्व कसे करायचे हे चुकतं विद्यार्थ्यांचं. प्रश्न सॉल्व करताना गोंधळ उडतो, विचारलं जातं एक आणि आपण सोडवतो एक. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सरावसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुम्हाला जर सोडवता आले तर तलाठी भरतीचे ऑनलाईनचे पेपर घ्या. मागच्या वेळेसचे झालेले ऑनलाईन तुम्हाला जे पुस्तक मी सांगितलं आहे त्यानुसार तेच पेपर घ्या. टाईमनुसार 2 तासामध्ये तो पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं इंग्लिश, तुमचं मराठी, तुमचं मॅथ आणि तुमचं GS एकंदर मार्कामध्ये तुम्ही कुठं आहात हे तुम्हाला समजायला मदत होईल. त्याच्यानंतर तर दुसरा पॉईंट म्हणजे इंग्लिशच्या बाबतीत तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील असं मी समजतो. नसेल जरी झालं तर मला पर्सनली मेसेज करा, तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता, मी तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल मार्गदर्शन करेन. दुसरा विषय आता आला मॅथचा. मॅथ बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सोपं जातं आणि मॅथ बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अवघडसुद्धा जातं. सोपं जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न काय असतो, कारण ते फक्त सरळ सेवा फोकस करत असतात. आणि अवघड अशांना जातं ज्यांनी मी याआधी मॅथ कधीच हातसुद्धा लावलेला नाही. हे 2च विषय असे आहेत मित्रांनो सरळ सेवेमध्ये जे तुमचा रिझल्ट आणू शकतात. आणि जर एखाद्या वेळेस तुम्ही तिथं कमी पडला तर हातात आलेला तुमचा रिझल्ट 1 ते 2 मार्कांना निसटू शकतो. म्हणून मॅथला जास्तीत जास्त वेळ द्या. मॅथसाठी कोणतं पुस्तक वापराल, मॅथसाठी कोणते प्रश्न सोडवाल, मॅथसाठी काय रेफर कराल, तर मॅथ्ससाठी आत्तापर्यंतचे जे हे मार्केटमध्ये सगळ्यात जास्ती चालत आलेले असं सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. तर ते नाही वाटलं तर अभिनव प्रकाशनचं एक चांगलं मार्केटमध्ये बुक आहे, त्याच्यामध्ये सगळे TCS, IBPS, MPSC, कंबाईन, बँकिंग अशा सगळ्या परीक्षेला येणारे प्रश्न कंपाईल करून सोडून दिलेले असतात मित्रांनो, ते तुम्ही घेऊ शकता. ज्यांना मॅथचा अजिबातच गंध नाही, याच्या आधी मॅथ केलेलं नव्हतं पण आता काहीही करून मॅथ करायचं आहे, थोडंफार बेसिक जमतं पण मॅथमध्ये ॲडव्हान्स जे प्रोसेस असते, टेक्निक असतात, मेथड असतात, वेगवेगळे चॅप्टर आहेत, सरासरी, काळ, काम, वेग, त्याच्यानंतर इकडं तुम्ही त्या पादली आणि बकेट वगैरे टायमिंगच्या बाबतीत वेगवेगळे प्रश्न असतात. इकडे बऱ्याच जण रिझनिंगला प्रॉब्लेम येतो. अशा जणांना जर कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पोर्शन कव्हर करायचा असेल तर तुम्ही सचिन ढवळे सरांची बॅच 2-1 महिन्यामध्ये कव्हर होऊ शकते, तुम्ही ती बॅच घेऊ शकता. बॅच घ्या असं माझं तुम्हाला आग्रह नाही, पण जर तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पोर्शन कव्हर करायचं आहे तर तुम्ही नक्की हा विचार करू शकता मित्रांनो, कारण ही तुमच्यासाठी एक खूप मोठी संधी आहे. नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी सर्वप्रथम कन्सेप्ट क्लिअरिटी आणि दुसरी तुम्हाला सराव महत्त्वाचा. जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही फक्त सराव करा. जितका जास्ती तुम्ही सराव कराल तितकेच जास्ती तुमचे मार्क वाढतील. GSबद्दल सांगायचं झालं तर GS म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि छोटे मोठे आणखी पर्यावरण 1-2 आणि चालू घडामोडीचे सुद्धा त्याच्यामध्ये प्रश्न येत असतात. तुम्ही लोकल ज्या लोकल एरियासाठी तुम्ही पेपर देत असतात तिथल्यासुद्धा एरियाचे प्रश्न त्या GSमध्ये विचारले जातात मित्रांनो. म्हणजे तुम्हाला फक्त 25 मार्कासाठी जवळपास 7 ते 8 इथं विषयांना कव्हर करावं लागणार आहे. म्हणून GSला फार वेळ न देता तुम्ही फक्त GSसाठी PYQ वाचत चला. PYQ म्हणजे कोणतं, MPSCचे जे PYQ आहेत
MPSCनं आप्पा हातनोरेचं जे पुस्तक आहे, चोरमले सरांचं पुस्तक आहे किंवा ज्ञानदीप पब्लिकेशनचं पुस्तक आहे, यांचं जे प्रश्नसंच आहेत 21,000 22,000 जे काही असेल ते जर तुम्ही घेऊन रेग्युलर रेफर केला, सब्जेक्ट वाईज त्याच्यामध्ये टप्पे करून दिलेले, ते जास्तीत जास्त जर त्याचा सराव केला, कमीत कमी परीक्षेच्या आधी तुमचा तो जो ठोकळा भेटेल PYQचा, आप्पा हातनोरेचा घ्या, कोणता पण घ्या, तुम्ही तुमच्या मनानुसार चूज करू शकता. फक्त त्याच्यातले प्रश्न सोडवा. पॉलिटी असेल पॉलिटी सोडवा, इकॉनॉमिक्स सोडवा, हिस्ट्री जिओग्राफी जे काही असेल जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला सराव केल्यानंतरनं त्या प्रश्नाची कमांड यायला मदत होईल. सराव केल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की सरळ सेवेमध्ये इकडेच प्रश्न बऱ्याचदा रिपीट होण्याची शक्यता वाढते. म्हणून अशा वेळेस तुम्ही इकडलेच प्रश्न रिपीट होत असल्यामुळं या सरावाचा फायदा तुम्हाला सरळ सेवेमध्ये होईल. तुम्ही जर नवीन असलात तर बाकी थेरी वाचण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका, कारण GSची थेरी कवर करण्याला तुम्हाला 1 वर्षसुद्धा कमी पडू शकतं. इतका मोठा आवाका या GS सब्जेक्टचा असतो. म्हणून तुम्हाला एक लिटल बट स्वीट सांगणं असं असेल मित्रांनो की PYQ तुम्ही GSसाठी जास्तीत जास्त रेफर करा. जितकं तुम्ही PYQ सोडवाल कोणत्याही विषयाच्या बाबतीमध्ये, जितका तुम्ही सराव जास्ती कराल तितके तुमचे मार्क वाढण्याची आणि चुका कमी होण्याची शक्यता वाढते. म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टीला ट्रिकमध्ये वापरा, जेणेकरून तुम्हाला त्या कठीण गोष्टी लक्षात ठेवायला मदत होईल. कन्फ्युजनमध्ये जाण्याचा विषयच येत नाही. जर तुमचं रिव्हिजन जास्ती असेल, जर तुमचा सराव जास्ती असेल तर कन्फ्युजन होत नसतं मित्रांनो. कमीत कमी पुस्तक वाचा, पण जास्तीत जास्त रिव्हिजन द्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये क्लिअरिटी येईल, तुमच्या प्रश्न सॉल्विंगमध्ये सुद्धा क्लिअरिटी येईल. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सॉल्विंग तुमची व्हायला पाहिजे. आणि जर वाटतच असेल तर तुम्ही प्रश्नसुद्धा सोडू शकता. मी सांगितल्याप्रमाणे एखादा पेपर घ्यायचा, तलाठी भरती या किंवा IBPSनं घेतलेला शक्यतो TCS पेपर करा. जुने पेपर झालेले घ्या, त्याचे प्रिंट काढा आणि 1 तास 1.5 तास लावून सोडून पहा. तेव्हा तुम्हाला कळेल की मी कुठं आहे सध्या आणि मला कुठं जावं लागेल. तुमचं टार्गेट असलं पाहिजे मित्रांनो, कमीत कमी 170 ते 180 मार्काच्या रेंजमध्ये तुम्ही एक टार्गेट ठेवलं पाहिजे की मला इथं पोहोचायचं आहे. साहजिकच तुम्ही जर सराव केला, तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन दिले तर नक्कीच तुम्ही 180 ते 185 पर्यंत सुद्धा पोहोचू शकता. फक्त तुमची त्या विषयावर कमांड आली पाहिजे. मी मराठीबद्दल सांगितलं आहे, मराठीला तुम्हाला 25 पैकी 25 मार्कसुद्धा येऊ शकतात, मला आलेले आहेत. म्हणून सांगतो जास्तीत जास्त तुमचं रिव्हिजन जितकं जास्ती असेल तितकेच तुमचे मार्क वाढण्याची शक्यता वाढते मित्रांनो. ठीक आहे. आणखी तुम्हाला काही डाऊट येत असतील, मला वाटतं की तुमच्या डाऊट क्लिअर झाले असतील. जास्तीत जास्त तुम्हाला जर आणखी मदत हवी असेल, आणखी डाऊट येत असतील तर मला मेसेज करा, मी नक्की तुम्हाला गाईड करेन. लवकरच भेटू याच्यानंतरच्या एका छोट्या व्हिडिओनंतर. ठीक आहे. माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.